नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। बातम्यांची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। 10वी-12वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच, लेखी परीक्षेसाठी जादा अर्धा तासाचा वेळ मिळणार। कन्नडिगांच्या मगरुरी विरोधात शिवसेनेची कोल्हापुरात निदर्शनं, कन्नड व्यावसायिकांनी ठेवले व्यवहार बंद। अखेर महावितरण त्याच्या समोर झुकलं, संभाजीनगरमधील वीज ग्राहकाच्या शोले स्टाईल आंदोलनाची शहरात चर्चा। गेल्या चिमण्या कुणीकडं, चिमणी दिनानिमित्त एस न्यूजचं विशेष वृत्त। आणि कोल्हापूर जिल्ह्यात नवे 81 कोरोना बाधित। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। सविस्तर बातम्यांमध्ये या भागाची सुरुवात करूयात परीक्षेसंदर्भातील बातमीनं। राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे 10वी आणि 12वीच्या परीक्षा कशा पद्धतीने होणार याविषयी पालकांच्या मनात शंका होती। मात्र ही शंका दूर करत या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज स्पष्ट केलं। लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जादा अर्धा तास वेळ दिला जाणार आहे। लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा होणार असल्याचंही नामदार गायकवाड यांनी स्पष्ट केलं। कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढण्याच्या भीतीमुळे 10वी आणि 12वीच्या परीक्षांबाबत संभ्रमाची स्थिती आहे। आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार हे स्पष्ट केलंय। संसर्गाच्या स्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा महाविद्यालयांमध्येच परीक्षा देता येणार आहेत। अपवादात्मक परिस्थितीत वर्गखोल्यांची संख्या कमी पडली तर जवळच्या शाळेत परीक्षा उपकेंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे। कोरोनाचा संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे। नियमानुसार 80 गुणाच्या लेखी परीक्षेसाठी 3 तास वेळ दिला जातो, परंतु यावर्षी विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी जादा 30 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे, तर 40 आणि 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटांचा जादा वेळ दिला जाणार आहे। कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आता सीरमच्या कोविशिल्ड पाठोपाठ भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचा वापर सुरू करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाकडे कोवॅक्सिनचे 35,000 डोस प्राप्त झालेत। 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे। राज्यातील अन्य भागासह कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा सुरुवातीपासून लसीकरणासाठी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीचा वापर करण्यात येतोय। दरम्यान आता हैदराबादच्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे डोस सुद्धा लसीकरणासाठी उपलब्ध झालेत। जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचे 35,000 डोस प्राप्त झालेत। आजपासून लसीकरणासाठी त्याचा वापर सुरू करण्यात आलाय। जिल्ह्यातील 157 केंद्रांपैकी 144 केंद्रांवर आज कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले। ज्यांनी यापूर्वी कोविशिल्डचा डोस घेतलाय त्यांना 28 दिवसांनंतर कोविशिल्डचाच बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे। चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम जमिनीच्या 7/12 पत्रकी परस्पर नावं लावून शेकडो एकर जमीन हडप करण्यात आल्याचं उघडकीला आलंय। महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह मोठ्या धेंड्यांचा यामध्ये समावेश आहे। या प्रकरणी कोल्हापुरातील एका नामांकित डॉक्टरवर सुद्धा गुन्हा दाखल आहे, पण त्या डॉक्टरवर काहीच कारवाई झालेली नाही। कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। हेरी सरंजाम जमीन घोटाळ्याचा विषय गेल्या महिनाभरापासून चांगलाच गाजतोय। गेल्या वर्षभरात महसूल विभागासह शासनाच्या अन्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून समाजातील काही प्रतिष्ठितांनी शेकडो एकर जमिनीला आपली नावं लावली आहेत। सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा तपास आहे। या प्रकरणी कोल्हापूर शहरातील एका डॉक्टरसह काही लोकांवर गुन्हे दाखल केलेत। यापैकी काहींना अटक झाली आहे, परंतु डॉक्टरपर्यंत कानून के हात अजून पोहोचलेलेच नाहीत। या डॉक्टरला पोलिसांकडून अभय का अशी चर्चा सुरू आहे। याच अनुषंगानं कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीनं अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांची भेट घेतली। हेरे सरंजाम जमीन घोटाळ्यातील सर्वांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी अशी मागणी समितीनं केली आहे। कृती समितीच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक काकडे यांना निवेदन सादर केलं। यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, विनोद डुणुंग, किशोर घाटगे, ॲडव्होकेट रणजित गावडे आदी उपस्थित होते।
सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ शिवसेनेनं स्थानिक कन्नड व्यावसायिकांना एक दिवस व्यवसाय बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूर शहरातील कन्नड व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवले. बेळगाव महानगरपालिकेवर लावण्यात आलेल्या लाल पिवळा ध्वज हटवण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. सीमा भागात सातत्यानं कन्नडिगांकडून मराठी भाषिकांवर अन्याय केला जातोय. याचा निषेध म्हणून स्थानिक कन्नड व्यावसायिकांना एक दिवस व्यवहार बंद ठेवण्याचं आवाहन शिवसेनेनं केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत आज कोल्हापूर शहरातील बहुतांश कन्नड भाषिक हॉटेल आणि इतर व्यावसायिकांनी स्वतःहून आपले व्यवसाय बंद ठेवले. बेळगावमधील लाल पिवळा ध्वज हटवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेनं शिवाजी चौकात निदर्शनं केली. हा ध्वज न हटवल्यास बेळगावच्या सीमेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवून त्याचं पूजन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बेळगाव महानगरपालिकेसमोर मुठभर कानडी लोकांनी बेकायदेशीरपणे लाल पिवळा ध्वज फडकवलाय. त्यामुळे राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होतोय. हा ध्वज हटवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी चौकात निदर्शनं करण्यात आली. भविष्यात बेळगावच्या सीमेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवून त्याचं पूजन केलं जाईल असा इशाराही शिवसेनेनं दिलाय. पण हे आंदोलन इथं थांबत नाहीये, कारण अजून हे सरकार बेळगावच्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तरी सुद्धा या देशाच्या मध्ये सेशननंतर आचारसंहिता असताना असे बेकायदेशीर ध्वज काढले जातात, राजकीय पक्षाचे ध्वज काढले जातात, पण अजूनही पिवळा आणि लाल झेंडा हटवलेला नाही आहे. म्हणून अजूनही सांगतो की शिवसेना याच्या पुढचा टप्पा आंदोलन जाहीर करताना बेळगावच्या बॉर्डरवर शिवसेनेच्या भगव्या झेंड्याचं पूजन केलं जाईल. आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार सुरेश साळुखे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, राजू यादव, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी वनविभागाच्या सामाजिक वनीकरण विभागानं 1.5 वर्षांपूर्वी लागण केलेल्या रोपांना आग लागल्यानं मोठं नुकसान झालंय. शासन वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी लाखो रुपयांचा खर्च करतंय. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे लाखो रुपयांची अक्षरशः राख होतीये. चक्रेश्वरवाडी इथल्या गायरान जमिनीत 2019च्या पावसाळ्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाकडून 5 हेक्टर क्षेत्रावर विविध प्रकारच्या 12,500 रोपांची लागवड करण्यात आली होती. ही रोपं चांगली तयार झाली होती. मात्र सामाजिक वनीकरण विभागानं चक्रेश्वरवाडी स्मशानशेडच्या बाजूकडून वनवा आत येऊ नये यासाठी कोणतीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे निम्म्याहून अधिक भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडलाय. गायरान म्हणून राखीव असणारं हे क्षेत्र 3 वर्ष सामाजिक वनीकरणाच्या ताब्यात राहणार आहे. 3 वर्षात झाडं जगवून हे क्षेत्र पुन्हा ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलं जाणार आहे. मात्र वणव्यात झालेल्या झाडांच्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. आता याच ठिकाणी पुन्हा वृक्ष लागवडीसाठी रक्कम खर्च केली जाणार का अशी ही चर्चा सध्या सुरू आहे. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खऱ्या जंगलापासून ते सिमेंटच्या जंगलापर्यंतच्या प्रवासात चिमण्यांची संख्या झपाट्यानं कमी होतीये. निसर्ग साखळीतला एक महत्त्वाचा घटक असलेली चिमणी आज शोधावी लागतीये. ही चिंतेची गोष्ट आहे. आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं गेल्या चिमण्या कुणीकडे असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. चिमणीचं घरटं असतं मेणाचं, कावळ्याचं घरटं असतं शेणाचं. ही गोष्ट ऐकत आत्ताची पिढी मोठी झाली आहे. आजच्या लहानग्यांना खरं तर ही गोष्टही माहिती नसेल. टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर यांच्या स्क्रीनला चिकटून राहणाऱ्या मुलांच्या जगातून चिऊताईची गोष्ट जशी नाहीशी झाली आहे तशी खरी चिऊताईसुद्धा नाहीशी होऊ लागली आहे. आपल्या इवल्याशा चोचीनं किड्या, मुंग्या, धान्याचे दाणे टिपणारी चिमणी खरं तर निसर्ग साखळीतली सफाई कामगारच. या चिऊताईचं आणखी एक खाद्य म्हणजे मातीचे खडे. चिमणीला तिची पचनसंस्था शाबूत ठेवण्यासाठी हे मातीचे खडे खावे लागतात. मातीचे खडे जसं चिमणीचं खाद्य तसंच चिमणीची आंघोळ सुद्धा मातीचीच. शरीरावरील जीवाणूंपासून त्वचारोग होऊ नये यासाठी निसर्गानं चिमणीसाठी केलेली ही व्यवस्था. पण आता सिमेंटच्या शहरात मातीच नसल्यानं चिमण्यांची अडचण होतीये. झाडं कमी झाली, दारांना अंगण नाही. त्यामुळं धान्य निवडताना अंगणात पडणारे धान्याचे दाणे नाहीत. घरटं करण्यासाठी जागा मिळत नाही.
पाण्याची व्यवस्था होत नाही. त्यामुळं चिमण्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय. गेल्या 50 वर्षांमध्ये शहरी भागातील चिमण्यांची संख्या 80% कमी झाली आहे. अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातून सुद्धा 30% चिमण्या कायमच्या उडून गेल्यात. या अवाढव्य जगात इवल्याशा जीवाला धोका तो काय असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण जंगलांमधील वणवे, वाढतं सिमेंटीकरण, पिकांवर फवारली जाणारी हानिकारक औषधं या सगळ्याबरोबरच मोबाईल टॉवर हेही चिमण्या कमी होण्याचं कारण सांगितलं जातं. एकेकाळी माणसाच्या अगदी घरात सुद्धा घरटं करून राहणाऱ्या चिमण्यांना आता माणसांच्या जगात स्थान राहिलेलं नाही. शहरात जशी मातीची घरं कमी होत जाऊन चिमण्यांना घरट्यांसाठी जागा मिळेना, तसं पिकांवर येणाऱ्या किडी खाऊन शेतकऱ्यांच्या मदतीला धावणाऱ्या चिमण्यांसाठी पिकांवर फवारली जाणारी कीटकनाशकं जीवघेणी ठरू लागली आहेत. माणसांनी थेट चिमणीच्या अन्नात विष कालवलं. मग चिमणी राहणार कशी? पण मंडळी, आपण कीटकनाशकांचा बेसुमार वापर करत फक्त चिमणीच्याच नाही तर आपल्या सुद्धा अन्नात विष कालवतोय याचाही विचार आपण करायला हवा. निसर्गाच्या संतुलनाचा निदर्शक असलेल्या चिमण्या टिकायच्या असतील तर त्यांच्यासाठी आता गावांपासून शहरांपर्यंत सगळ्यांनी आपली दारं उघडली पाहिजेत. या चिमण्यांनो परत फिरा अशी साथ घालत शहरात त्यांच्यासाठी घरटी तयार करून, त्यांच्यासाठी किडलेलं का असेना पण धान्य ठेवून पाण्याची व्यवस्था करून, शहरातल्यांनी टेरेसवरच्या बागेत आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कीटकनाशकं फवारणं कमी करून चिमणीला आपल्या जवळच थांबवता येईल. मोठ्या पावसात शेणाचं घरटं वाहून गेलेल्या कावळ्याला आपल्या मेणाच्या घरात घेणाऱ्या चिमणीलाच आता तिच्या हक्काच्या घराची गरज आहे. आज चिमणी दिनाच्या निमित्तानं चिमणी वाचावी म्हणून एक तरी पाऊल टाकूया. एस न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह प्रसाद पाटील. आज करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं मार्केट यार्डमधील रेल्वे गुड्स इथं आंदोलन करण्यात आलं. कर्नाटक सरकारनं मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवला नाही तर गुड्स यार्डमधील कर्नाटकी मजुरांनाही त्रास देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांना कन्नडिगांकडून त्रास देण्यात येतोय. महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी आलेल्या कर्नाटकी मजुरांना इथं सन्मानाची वागणूक मिळत असेल तर कर्नाटकात मराठी बांधवांना त्रास का असा सवाल उपस्थित करत शिवसैनिकांनी आंदोलन केलं. कर्नाटक आणि सीमा भागातील मराठी भाषिकांवरचा अन्याय थांबला नाही तर गुड्स यार्डसह अन्य ठिकाणी असणाऱ्या कन्नड भाषिकांना त्रास देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. अत्याचार होते सीमा भागामध्ये. आज या कर्नाटकातील बरेच हमाल या रेल्वे गुड्समध्ये कामाला आहेत. ते हमाल आता बरेच वर्ष इथं मिळवून खातात आणि ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांनी आपली घरही बांधलेली आहेत. आम्ही इथं किती सुरक्षित आहे ही कर्नाटक बांधव सगळी इथं आमच्या इथं हजर राहिलेले आहे आणि ती जय महाराष्ट्र म्हणते आणि कोणत्याही प्रकारचा आम्ही इथं अन्याय करत नाही. पण त्या कर्नाटक सरकारला पण सांगू इच्छितो, जर आमच्या मराठी बांधवांचा जर अत्याचार झाला तर आम्ही इथं जे कन्नड बांधव आहेत त्यांच्यावर अत्याचार केल्याशिवाय राहणार नाही. यावेळी कर्नाटकातील मजूर सुभाष कामनगिरी यांनी आम्ही महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत सुरक्षित होतो, यापुढेही सुरक्षित राहणार असा विश्वास व्यक्त करत कर्नाटक सरकारला सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवावेत अशी विनंती केली. गेले 25 वर्षापर्यंत मराठी आता इथं आपण रेल्वे गुड्समध्ये 150-200 माणसं आम्ही काम करत आहे. आत्तापर्यंत कुठला त्रास नाही आणि त्रास दिलेच नाही हे आपल्याला निश्चित आम्ही विश्वासानं सांगतो. इथनं पुढे बी त्रास देणार नाही असा निश्चित विश्वास आहे आपल्याला. यावेळी इथल्या कानडी भाषिक मजुरांनी जय हिंद जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात युवा सेनेचे सागर पाटील, संतोष चौगुले, प्रफुल्ल घोरपडे, विक्रम चौगुले, बाळासाहेब नलवडे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेला उद्या 21 मार्चला 101 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, प्रकुलगुरू डॉक्टर पी.एस. पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर आणि विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राचे संचालक डॉक्टर एस.एस. महाजन यांनी माणगावला भेट दिली. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करत स्मारकाची पाहणी केली. यावेळी कुलगुरूंनी विद्यापीठ मूकनायकमधून प्रसिद्ध झालेल्या माणगाव परिषदेच्या बातम्यांचा विविध भाषांमध्ये अनुवाद करण्याचा प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येईल अशी ग्वाही दिली. करवीर तालुक्यातील चुये इथल्या आजीमाजी सैनिक संघटनेनं आपल्या मागण्यांबाबत आमदार ऋतुराज पाटील यांना निवेदन सादर केलं. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी सुद्धा आपल्या मागण्यांकडे आमदार ऋतुराज पाटील यांचं लक्ष वेधलं.
आजी माजी सैनिक संघटना चुयेचे उपाध्यक्ष बी.जी. पाटील यांनी नामदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या सैनिक भवनचा आजी माजी सैनिकांसह कुटुंबियांना फायदा होत असल्याचं सांगत नामदार सतेज पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सैनिक भवनच्या दुसऱ्या मजल्याचं बांधकाम तसंच परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. आमदार ऋतुराज पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. चुये गावातील सर्व अंगणवाड्या डिजिटल कराव्यात, अंगणवाड्यांच्या संरक्षक भिंतींची उंची वाढवावी, अंगणवाड्यांच्या आवारात पेव्हिंग ब्लॉक बसवावेत, मुलांना खेळणी उपलब्ध करून द्यावीत अशा मागण्या अंगणवाडी सेविकांकडून करण्यात आल्या. या मागण्यांचं निवेदनही आमदार पाटील यांना देण्यात आलं. यावेळी मीनाक्षी कांबळे, सीमा कांबळे, स्मिता कुलकर्णी, सीमा पाटील, साधना कांबळे, निवृत्त सुभेदार बाबूराव कांबळे, निवृत्त हवालदार श्रीपती राजगिरे, दिनकर भनाळकर, बापूसो राजगिरे आदी उपस्थित होते. सारथी संस्थेला बळकटी देण्याबरोबरच मराठा महासंघाची गावतिथं शाखा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मराठा महासंघाचे नूतन जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितलं. मराठा महासंघाच्या नूतन जिल्हा कार्यकारिणीनं नुकतीच एस न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. मराठा महासंघाच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी शशिकांत पाटील आणि मारुती मोरे यांची तर महिला अध्यक्षा म्हणून शैलजा भोसले यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा युवक अध्यक्षपदी अवधूत पाटील तर शहर युवक अध्यक्षपदी इंद्रजित माने यांची निवड करण्यात आली आहे. सोबतच 12 तालुक्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीही झाल्या. महासंघाच्या नूतन कार्यकारिणीनं एस न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी गाव तिथं शाखा संकल्पना राबवत महासंघाची व्याप्ती वाढवणार असल्याचं सांगितलं. जवळजवळ 265 शाखा आहे आणि आमचं प्रामुख्यानं आम्ही सगळ्या नवीन जे कार्यकारिणी तयार केल्या तालुका वाईज आम्ही सर्वांनी असं ठरवलं की गाव तिथं शाखा निर्मिती करायची आणि त्या माध्यमातून आमच्या सगळ्यांना काम करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देणार आणि युवक आणि युवतींना या ठिकाणी जास्त सामील करून प्रत्येक कॉलेजमधल्या मुलामुलींना ह्या मराठा महासंघाच्या माध्यमातून सामील करून त्यांचे जे काय ते प्रश्न असतील किंवा सामाजिक प्रश्न असतील त्या माध्यमातून इथून पुढं आम्ही काम करणार. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव शेळके, गगनबावडा तालुका अध्यक्ष आशिष सावंत, करवीर तालुका अध्यक्ष राजेंद्र शेराडे, जिल्हा संघटक प्रकाश पाटील, संभाजीराव पाटील, मंगल कुराडे, शहर संघटक संतोष मंडलिक आदी उपस्थित होते. कोरोना संकटाबरोबरच आणखी एक संकट समोर आले ते म्हणजे महागाईचं. इंधन दरवाढीसोबतच खाद्यतेलाच्या किमतीत सातत्यानं वाढ होतीये. गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये प्रति किलो 50 ते 60 रुपयांपर्यंत वाढ झाल्यानं सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होतोय. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीनंतर आता खाद्यतेलाच्या किमती भरमसाठ वाढल्यात. गेल्या काही महिन्यात खाद्यतेलाच्या दरांमध्ये 20 ते 30 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. साधारण 60 ते 70% तेल भारतात प्रामुख्याने आयात होतात, जसे की पामोलिन तेल आहे, सूर्यफूल तेल आहे, सोयाबीन तेल आहे. पण यांच्या प्राथमिक दरातच वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतात देखील दिसून येतो आणि भारतात देखील यावर्षी उत्पादन कमी आहे. मागच्या 3 वर्षाच्या तुलनेत उत्पादन कमी आहे. सोयाबीन तेले, शेंगतेले, तेलबिया यांचं उत्पादन कमी असल्यामुळे त्याचा देखील परिणाम आहे. या सगळ्याचा परिणाम साधारण 60 ते 80% दरवाढ झालेली दिसते आपल्याला मागील 2 वर्षात. एप्रिल 2020 मध्ये सूर्यफूल तेलाचा 15 किलोचा दर 1500 रुपये होता. सध्या हाच दर 2500 रुपयांवर गेलाय. सोयाबीन तेल 1300 रुपयांवरून 2100 रुपयांवर गेले. 15 किलो पाम तेलासाठी वर्षभरापूर्वी 1200 रुपये खर्च होत होते. आता त्यासाठी 2050 रुपये मोजावे लागत आहेत. शेंगदाणा तेलाच्या दरातही 550 रुपयांची वाढ होऊन 15 किलोसाठी 2550 रुपये खर्च होत आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय थांबले, अनेकांची परवड झाली. अनलॉकच्या प्रक्रियेनंतर सर्वसामान्यांची सावरण्यासाठी धडपड सुरू असतानाच वाढत्या महागाईनं त्यांचं कंबरडं मोडलंय. तेलाचे दर खूपच वाढलेले आहेत. घर चालवणे हे खूप कठीण जात आहे आणि काटकसर करावी लागत आहे. आमची अपेक्षा आहे की तेलाचे दर कमी व्हावेत
भारतात ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका, कॅनडा या देशातून खाद्यतेल आयात होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर वाढलेत. त्यात केंद्र सरकार खाद्यतेलावर आयात शुल्क आकारतंय. त्याचा परिणामही तेलाच्या दरांवर होतोय. सगळ्याच क्षेत्रात देशानं आत्मनिर्भर व्हावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारनं तेलबियांच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं तर खाद्यतेलाच्या क्षेत्रात देश आत्मनिर्भर व्हायला मदत होणार आहे. देशाचा विचार केला तर पुढच्या काळामध्ये जर ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला सुधारणा पाहिजे असेल, दर कमी व्हायला पाहिजे असतील तर आयात शुल्कामध्ये सुद्धा फरक करावा लागेल. आयात ज्या प्रमाणात होती ती थांबवायची असेल तर देशातलं उत्पादन वाढवावं लागेल. आणि हा उत्पादन वाढवण्यासाठी जे काही तेलबियांचे कच्च्या मालाचे दर आहेत त्या दरामध्ये मोठी वाढ केली पाहिजे. जी महत्त्वाची कारणं आहेत ती तेलबियांचे उत्पादन वाढवणं आहे, आयात शुल्क कमी करणं आहे. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष ठेवलं तर पुढच्या काळामध्ये लोकांना थोडं स्वस्त खाद्यतेल मिळेल. एप्रिल नंतर नवीन पीक आल्यानंतर तेलाचे दर कमी होतील असा जाणकारांचा अंदाज आहे. मात्र यातून फार काही दिलासा मिळेल असं नाही. मात्र सध्या तरी इंधनासह खाद्यतेलाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारनंच उपाययोजना करावी अशी सामान्यांची मायबाप सरकारकडे मागणी आहे. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या अखेरच्या टप्प्यात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कष्टाच्या शेतीला तंत्राची जोड देऊन राधानगरी तालुक्यातील माजगाव इथल्या विजय आणि राजश्री बोंगार्डे या दाम्पत्यानं लाखो रुपयांचं उत्पन्न घेण्याचं नियोजन केलंय. बघूयात फायद्याची शेती करण्याचा हा बोंगार्डे पॅटर्न नेमका काय आहे. इतर शेतकऱ्यांप्रमाणेच माजगावचे विजय बोंगार्डे हे हुकमी उत्पन्नासाठी आपल्या 1.5 एकर क्षेत्रात ऊस पिकालाच महत्त्व द्यायचे. पण ऊस पिकाचं आर्थिक गणित फारसं फायद्याचं ठरत नसल्याचं लक्षात आल्यानंतर विजय आणि राजश्री बोंगार्डे या दाम्पत्यानं नियोजनबद्ध पद्धतीनं दोडका, मिरची आणि कारल्याची शेती केली आहे. पूर्वी आम्ही शेती ऊसाची करत होतो. ऊसाची शेतीमध्ये काय परवडना. नंतरनं मग हे असं केलं तर काय होईल असं आम्ही नामदेव पाटलांनी विचारलं. शेती जर केली तर आम्ही काय म्हणजे माळवं वगैरे केलं, भाजीपाला केला तर कसं होईल. मग नामदेव पाटील आम्हाला म्हटले हे तुम्ही करा, आम्ही तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतो. त्यानंतर मग आम्ही ह्या क्षेत्राकडे वळलो. आता पूर्णपणे आम्ही ऊस शेती पूर्ण बंद केलेली आहे. आता सरासरी दोडका माझा 15 दिवसामध्ये 80 ते 85 हजार रुपयाचं उत्पादन आतापर्यंत निघालेलं आहे. सरासरी हे सगळं उत्पादन आम्हाला 5-5.5 लाखापर्यंत जाईल. गेल्या 15 दिवसांपासून या तिन्ही पिकांपासून उत्पन्न सुरू झालंय. दररोज 2 ते 250 किलो दोडका, 50 किलो मिरची आणि 200 कारल्यांपासून ते 9 ते 10 हजार रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत. व्यापारी प्रत्यक्ष शेतात येऊन बोंगार्डे यांच्याकडील शेतीमाल खरेदी करतायत. ऊस शेतीचा उत्पादन खर्च आणि मिळणारा दर याचा विचार केला तर भाजीपाल्याची शेती परवडत असल्याचं दिसून येत आहे. ते यातनं ते काढू शकतात. तरी माझे शेतकरी बांधवांना विनंती आहे की ऊस शेती म्हणण्यापेक्षा तुम्ही ऊसाचा पर्याय म्हणून भाजीपाला शेती व्यवसाय केला तर अतिशय चांगला आहे. थोडा त्रासिक आहे पण तुम्हाला त्यातून 4 पैसे नक्कीच मिळतात. हे माझ्या प्रगतीत शेतकरी बोंगार्डे यांनी मला करून दावलेलं आहे आणि त्यांचा इतर शेतकऱ्यांनी अनुभव घ्यावा. काळ्याईची सेवा करताना शेतकरी जी अपार मेहनत घेतो त्या प्रमाणात त्याला त्याचं फळ मिळत नसल्याचंच अनेकदा दिसून आलंय. पण शेतीमध्ये नवे प्रयोग करत बाजारात जे चालतं तेच पिकवण्याचं तंत्र आत्मसात केलं तर शेती फायद्याची ठरू शकते. हे बोंगार्डे दाम्पत्यानं दाखवून दिलंय. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे. वीज बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणनं त्याचा वीज पुरवठा खंडित केला. पण त्यानं मात्र आज महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घाम फोडला. कोल्हापुरातल्या एका वीज ग्राहकानं वीज पुरवठा खंडित केल्याच्या अस्वस्थतेतून काय केलं बघाच. हे दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला शोले चित्रपटातील धर्मेंद्रचा बसंतीच्या प्रेमासाठी पाण्याच्या टाकीवर चढलेला सीन नक्कीच आठवला असेल. मात्र हा तरुण इमारतीवर चढलाय, पण इमारतीवर चढून तो नेमकं काय करतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याला कारणही तसंच आहे. या तरुणाच्या घरातील वीज पुरवठा थकबाकी असल्यानं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बंद केलाय. या तरुणाच्या घरातील वीज पुरवठा थकबाकी असल्यानं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बंद केलाय. मग काय, या गड्याचा पारा चांगला चढला आणि थेट सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या महावितरणच्या कार्यालयाचा 4था मजला गाठला.
कोरोनामुळे नोकरी गेलेली, त्यामुळं हाताला काम नाही, त्यातच 10,000 रुपयांचं बिल कसं भरणार या विवंचनेत असलेल्या या तरुणानं इमारतीवर चढून आत्महत्याच करण्याचा इशारा दिला. मग काय, अग्निशमक दल पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी या तरुणाला समजवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याच्या घरातील वीज पूर्ववत जोडल्यानंतर हा गडी शांत झाला. संभाजीनगर इथं राहणाऱ्या या तरुणाचं नाव विक्रम बागल असं आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी मात्र त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. आज शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात नव्या 81 बाधितांची नोंद झाली आहे. 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. सुदैवानं एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. सध्या जिल्ह्यात 466 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 1377 स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1278 अहवाल निगेटिव्ह आले तर 18 स्वॅब नाकारण्यात आले. गेल्या 24 तासात महिनाभरातील उच्चांकी 81 रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 40, करवीर तालुक्यातील 10, गगनबावडा तालुक्यातील 1, हातकणंगले तालुक्यातील 2, कागल तालुक्यातील 2, राधानगरी तालुक्यातील 2, सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 18 आणि अन्य जिल्ह्यातून आलेल्या 6 रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 51,207 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 24 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 48,985 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसून 1,756 हा मृतांचा आकडा स्थिर आहे. सध्या जिल्ह्यात 466 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. इचलकरंजीतील सायझिंग व्यावसायिकानं कुरुंदवाड नजीकच्या पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. अशोक मांगलेकर असं त्याचं नाव असून या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली आहे. सायझिंग व्यावसायिक असलेले अशोक मांगलेकर शुक्रवारी दुचाकीवरून कुणालाही न सांगता घराबाहेर पडले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्यामुळं नातेवाईक आणि मित्रमंडळींनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान कुरुंदवाडजवळ पंचगंगा नदीकाठावर स्थानिकांना एक दुचाकी आणि मोबाईल आढळून आला. त्यांनी कुरुंदवाड पोलिसांना याची माहिती दिली. चौकशीत दुचाकी आणि मोबाईल अशोक मांगले यांचा असल्याची माहिती समोर आली. रात्री नदीपात्रात शोधमोहीम राबवली, मात्र पथकाच्या हाती काहीच लागलं नाही. आज सकाळी वजीर रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. काही वेळानंतर मांगलेकर यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला. त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. कुरुंदवाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. एका मनोरुग्णाच्या स्वभावाचे पैलू दाखवणारी बिंबा ही वेबसिरीज लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरीजचं बहुतांश चित्रीकरण गगनबावडा तालुक्यात पार पडलंय. सरड्याला संस्कृतमध्ये बिंबा म्हणतात. रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे मनोवृत्ती बदलणाऱ्या एका मनोविकारग्रस्ताचं दर्शन घडवणारी बिंबा या वेबसिरीजची पिंगपॉंग एंटरटेनमेंट आणि कामरूपा क्रिएशन्सनं निर्मिती केली आहे. गगनबावडा परिसरात या वेबसिरीजचं बहुतांश चित्रीकरण झालंय. 31 मार्चपर्यंत चित्रीकरण पूर्ण करून मे महिन्यामध्ये OTT प्लॅटफॉर्मवरून ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं निर्माते जीवन जाधव यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. मिलिंद संगपाळ यांनी याचं दिग्दर्शन केलं असून अनिकेत विश्वासराव, युविका चौधरी, राहुल सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एखादी घटना घडते तर ती का घडते, ती कुठल्या सर्कमस्टान्सेसमध्ये घडते ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. रादर त्या व्यक्तीला टार्गेट करण्यापेक्षा त्या वृत्तीला टार्गेट करणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने या काही गोष्टींवर प्रकाश टाकणारी ही वेबसिरीज आहे. खूपच एंटरटेनिंग आहे, खूपच छान लिहिली गेली आहे आणि छान शूट होते आहे. आणि गगनबावड्याला एक छान लोकेशन आहे, तिथे याचं शूटिंग होतं आहे. सो मला खूप आनंद झालेला आहे या सिरीजचा भाग होऊन आणि मी आतुर आहे की प्रेक्षकांचा काय रिस्पॉन्स असेल यासाठी. यावेळी वेबसिरीजमधील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. कर्नाटकातून गुटख्याची तस्करी करणाऱ्या आरिफ मुजावर आणि वैभव चौगुले यांना इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी नदीवेस नाका परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून गुटख्याचा साठा आणि दुचाकी असा 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 1 कोटी रुपयांचं कर्ज देतो असं सांगून सांगली इथल्या व्यावसायिकाला फसवणाऱ्या चौघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं आज त्यांना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सांगली जिल्ह्यातील येळावी इथल्या विश्वासराव पाटील यांचा शेती आणि केमिकल ऑइलचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांना 1 कोटी रुपयांच्या कर्जाची गरज होती. पन्हाळा तालुक्यातील सातार्डे इथल्या शिवाजी शेळके, संदीप लाड आणि राजू मिसाळ आणि शुक्रवार पेठेतील भीमराव लाड यांनी पाटील यांना खोटी नावं सांगून कर्ज मिळवून देतो असं सांगितलं. पाटील यांच्याकडून या चौघांनी या कामासाठी 4 मार्च रोजी 20 लाख रुपये घेतले. या चौघांनी फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 दुचाकी आणि 15 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. न्यायालयानं त्यांना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके यांच्यासह दिग्विजय चौगले, अनिल पाटील, दिगंबर पाटील, शुभम संगपाळ, सुनील सावंत, जगदीश बामणीकर यांनी ही कारवाई केली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 10वी-12वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच, लेखी परीक्षेसाठी जादा अर्धा तासाचा वेळ मिळणार. कन्नडिगांच्या मगरुरी विरोधात शिवसेनेची कोल्हापुरात निदर्शनं, कन्नड व्यावसायिकांनी ठेवले व्यवहार बंद. अखेर महावितरण त्याच्या समोर झुकलं, संभाजीनगरमधील वीज ग्राहकाच्या शोले स्टाईल आंदोलनाची शहरात चर्चा. गेल्या चिमण्या कुणीकडं, चिमणी दिनानिमित्त एस न्यूजचं विशेष वृत्त. आणि कोल्हापूर जिल्ह्यात नवे 81 कोरोना बाधित. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.